त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मी नरेश म्हस्के यांच्याकडे जातोय। नरेशजी, आज प्रश्न उपस्थित केला गेला की ज्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला, ज्या व्यक्तीच्या बद्दल इतके आरोप झाले, वादग्रस्त ठरले, त्यांच्या तिथं जाऊन मुख्यमंत्र्यांनी चूक केली का, ते टाळायला हवं होतं का? हे बघा, कुणी कुणाच्या विरोधात काय बोललं या बाबीवर सद्यस्थितीला चर्चा करणं मला योग्य वाटत नाहीये। पोलीस चौकशी करतायत, चौकशी अंती ते सगळ्यांच्या समोर येईल। परंतु मुख्यमंत्र्यांचा हा पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि त्याकरता त्यांची ती भेट ठरली होती। आज आपण काय झालंय, काही लोकांना हिंदू देवदेवता असतील, धर्माच्या विरुद्ध बोलणं, हिंदू देवदेवतांच्या विरोधात बोलणं ही फॅशन ठरली होती। आत्ताच आपल्याबरोबर सुषमाताई अंधारे आहेत, यांनी सुद्धा यापूर्वी हिंदू देवदेवतांच्या विरोधात गरळ ओकलेली आहे, नको त्या पद्धतीने ते बोललेले आहेत। त्यामुळे जेव्हा आता तुम्ही म्हणताय मुख्यमंत्री का भेटले, का झालं, कशाला जायला पाहिजे होतं, भेट टाळायला पाहिजे होती, चौकशी अंती ती समोर येईल नक्की ते काय बोलले। परंतु अशा स्वतःला पुरोगामी समजणारे जी काही लोक आहेत त्यात त्यांना धन्यता वाटते। आज तुम्हाला सांगतो, आज जर उद्धव ठाकरे हे सुद्धा मुख्यमंत्री असताना ज्यांच्यावर दंगलीचे गुन्हे आहेत, रजा अकादमी मधली काही मंडळी आहेत, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री असताना भेटत होते। त्यांच्या या आत्ता मिरवणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये ते काय मुसा बिसा सारखे अतिरेकी त्याच्यामध्ये हिरवे झेंडे घेऊन सहभागी झाले होते। कारण ही जी काही प्रथा आहे किंवा ही काही जी पद्धत आहे, ही काही लोक जाणीव पुरस्कृत म्हणजे जाणून बुजून ही परिस्थिती निर्माण करण्याचा आपण हे करताय। आता तो विषय राहिला बाजूला, मुख्यमंत्री का गेले, मुख्यमंत्री का गेले, मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता। जर त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्या महाराजांवरती चौकशी अंती जर तो सिद्ध झाला तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई होणार आहे। ठीक आहे, मुख्यमंत्र्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम मी इम्तियाजींना विचारतो, तुमचा हाच मुद्दा इम्तियाजींना विचारतो, राज्यातलं वातावरण बिघडवण्याचं हे काम सुरू आहे। इम्तियाजी, त्यांनी मुद्दा असा मांडला की ते सुद्धा अशाच प्रकारे ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना केलं जायचं। माझा पत्रकार म्हणून तुम्हाला सवाल आहे, दोन्ही बाजूंनी अशा प्रवृत्तींना राजकीय पाठबळ मिळतंय का? मला काय सांगायचे आहे की कोणीतरी चूक केली करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा ना, सरकार तुमची आहे। पण याच्यामध्ये काय इन्क्वायरी करण्याची गरज आहे तुम्ही मला हे सांगा। हे महाराज ओपनली सांगतात, तुम्ही समाजाच्या विरोधात बोललो तर कदापि हे सहन करू शकतं, पण तुम्ही जे का एका धर्माच्या आणि ज्या धर्मामध्ये सगळ्यात जास्त फॉलो करणारे जगात मुसलमान जे आहे ते प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत आहे, आणि अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्याबद्दल बोलणं आणि इन्क्वायरी करणं, जसं म्हस्के साहेब म्हणतं की त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होतं, ते गेले असते तर चालले असतं मला, पण तिथे जाऊन त्यांनी एका प्रकारे शाबासकी दिली की महाराज आम्ही तुम्हाला एक स्क्रिप्ट दिली होती, ते स्क्रिप्ट तुम्ही चांगल्या रीतीने केलेली आहे, आता तुम्हाला मी वचन देतो की कोणीही तुमच्या केसालाही हात लावू देणार नाही। हे एका प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या राज्याचे आहे त्या राज्याची संस्कृती काय होती, त्या राज्याचा एक हिस्टॉरिकल बेस काय होतं, कुणाला आपण फॉलो करत होते, ते मुख्यमंत्री म्हणतं की तुमच्या केसाला मी हात लावू देणार नाही। काय खूप चांगलं काम केलेलं आहे। जेव्हा अशा प्रकारचे विलास प्रवचन होतात, अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये प्रवचन होता, त्या प्रवचनाचा उद्देश एकच असतं की माणूस म्हणून कसा जगायचा आहे, तुमच्या धर्मामध्ये सगळे चांगल्या गोष्ट काय आहे त्याच्या आधारावर कशा जगायचे आहे, आणि तेच आमच्या मुस्लिम समाजामध्ये जेव्हा इस्तेमा होतो त्याच प्रकारे असंच सांगायचं की माणूस म्हणून कसं जगायचं। हे अशा प्रकारचे फक्त भगवे चोले घालून अशा प्रकारच्या कोणत्या धर्मामध्ये लिहिलेले आहे का? हिंदू धर्मामध्ये असं लिहिलेलं आहे का की आमचा धर्म सगळ्यात चांगला आहे आणि तुमच्या धर्मामध्ये हे बरोबर नाही आहे, हे चूक आहे? हे लोक ऐकण्यासाठी येत नाही। हजारोंच्या संख्येने तुमचे फॉलोअर्स असतील तर मी आज प्रामाणिकपणे विलास हे सांगतो की तुम्ही लाडली बहीण काढा, लाडला भाऊ काढा, लाडला पप्पा काढा, लाडला मम्मी काढा, तुम्हाला मत मिळणार नाही। तुम्हाला मत मिळायचं असेल तर या राज्यामध्ये दंगल घडवायचा आहे, हे स्पष्ट आरोप मी करत आहे। आणि आज मुख्यमंत्री साहेबांनी हे सिद्ध करून दाखवले जेव्हा त्यांनी हे अशा सारख्या महाराजांच्या
पाठराखण केली आणि सांगितलं की बाबा तुला काही हात लावू देणार नाही आम्ही, तुला जे बोलायचे आहे बोला. आज महाराष्ट्रामध्ये किती असे नेते आहे जे भारतीय जनता पार्टीने सोडलेले आहे, कशा प्रक्षोभक भाषण करत आहे का कायदा त्यांच्यासाठी वेगळा आहे आणि कायदा माझ्यासाठी वेगळा आहे. मी बोलायला सुरुवात केलं तर म्हस्के साहेबांना हे पटेल का की कोणत्या तुमच्या जातीच्या धर्माच्या विरोधात मी बोललो तर नाही आणि होणारही नाही. मी असा खालच्या लेवलवर जाणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी आज सांगितलं की जे महाराजांची जे विचारसरणी आहे त्याच विचारसरणीचा मी आहे म्हणून मी त्याचं पाठराखण करत आहे. मी घेतो इम्तियाजी. नरेशजी बोला. हॅलो नरेशजी बोला. हॅलो नरेशजी बोला, तुमचा माईक ऑन आहे, आवाज पोहोचतोय तुमचा. अहो ते कोण ते काय ते मौलाना काय बोलतात ते तर इकडे ऐकायला येत नाहीये, म्हणून तुम्हाला मी सांगतो अर्धवट ऐकायला येत आहे. इम्तियाजी आता जे काही बोलत होते ह्याच इम्तियाजींनी किती वेळा औरंगजेबाचं उदात्तीकरण केलंय. औरंगजेबासंदर्भात की ज्या औरंगजेबाचा इतिहास आहे जो महाराष्ट्रात शिकवला गेला की बाबा त्यांनी देवळं तोडली, देवळांचे कळस कापले आणि हिंदू धर्मीयांवरती अत्याचार केला, हे हिंदुस्थानाचे शत्रू होते, हिंदुस्थानावरती त्यांनी अतिक्रमण केलं, त्याच औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही ऐकलंय इम्तियाजींच्या मुखातून. मग आता त्यांच्यावरती काय कारवाई करायला पाहिजे? त्यांच्यावरती कारवाई काय करायला पाहिजे? आज ते म्हणतात भगवी वस्त्र, मी म्हणू का टोप्या आणि लुंग्या घालून? नरेशजी, की आपण सरकार जेव्हा तुमचं समाजात आहे, काम करत असतो, समाजात काम करत असतो तेव्हा लोक नाही सरकार तुमचं आहे म्हणून इम्तियाजींना अधिकार नाही दिले काही बोलायचं. विलासजी तुम्ही कारवाई करा ना. सरकार जरी आमचं असेल तरी इम्तियाजींना आम्ही अधिकार नाही दिले भगवी वस्त्र आणि हेन ते बोलायला. लुंग्या आपण काय करताय? आपण काय करताय? तुमच्यावर पहिली कारवाई करायला पाहिजे. औरंगजेबाचं उदात्तीकरण किती वेळा केलंय? औरंगजेबाचं उदात्तीकरण किती वेळा आपण केलंय? करून करा म्हस्के साहेब, मी आपल्याला विनंती करतो करा माझ्यावर कारवाई. आपण आपल्यासारखी मंडळी स्वतःचं राजकारण सुरू करण्याकरता, स्वतःचं अस्तित्व ठेवण्याकरता, विशिष्ट समाजाची मतं घेण्याकरता हे सगळे उद्योग करत असतात आणि त्याच्या मागे आपल्यासारख्यांची डोकी असतात. मी जाहीरपणे आरोप करतोय आपल्यासारखी मंडळी हे सगळं जे घडवताय हे सगळे आपल्यासारखी लोक, जो आपल्याला जो काय तो लोक पाठिंबा संपत चाललेला आहे, आपल्या समाजामध्ये वर्चस्व, आपल्या समाजामध्ये नेतृत्व प्रस्थापित करण्याकरता अशा पद्धतीने ज्या काही गोष्टी घडतात त्या महाराष्ट्राला त्याला आपण खतपाणी घालत असता. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आजच्या घटनेच्या अनुषंगानं नितेशजींना विचारायचं आहे. नितेशजी, ही भावना ठीक आहे, अगदी स्वाभाविक आहे की बांगलादेशमध्ये जे हिंदू आहेत त्यांच्यावर अत्याचार होत आहेत म्हणून त्यांच्याबद्दलची सद्भावना व्यक्त करणं, त्याच्याबद्दलचा निषेध करण्यासाठी तुम्ही आंदोलन करणं हा तुम्हाला घटनेनं दिलेला अधिकार आहे. पण आमच्या त्या आंदोलनात तुम्ही सुद्धा सहभागी झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सहभागी झालो नाही तर आम्ही तुमचे दुकानं बंद करू. हा जो आक्रस्ताळेपणा आहे तो कशासाठी? बांगलादेशच्या निमित्तानं भारत का पेटवायचा हा सवाल आहे. तुम्हाला थोडी जरा चुकीची माहिती, अगर तुम्ही नाशिकच्या घटनेबद्दल बोलत असाल तर आपल्याला विनंती आहे की तिकडच्या आपल्या पत्रकार बंधूंशी बोलून घ्या. पहिले दगडफेक असो, पहिल्या त्या सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा निघालेला बांगलादेशच्या या हिंदूंच्या समर्थनात, तर तिथे सर्वात पहिला अटॅक जो झाला, पहिला जो दगड मारला तो तिकडच्या त्या भद्रकालीमध्ये राहणाऱ्या ह्या मुसलमान समाजाच्या काही घटकांनी केलेला आहे. एक समजून घ्या ही परिस्थिती भद्रकालीची. मी स्वतः त्या संबंधित लक्षवेधी सूचना लावलेली आणि ह्या संबंधित मी सरकारचं पण लक्ष वेधलेलं की कसं त्या भागामध्ये लँड जिहादचे विषय मोठ्या प्रमाणामध्ये होतात, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विक्री करणारे काही मुसलमान समाजाचे लोक आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही लक्ष वेधलेलं पोलिसांचं. आणि ह्या सगळ्या घटना म्हणून मी तुम्हाला सांगतो जी काय नाशिकमध्ये जी घटना घडली, पहिली सुरुवात हे मुसलमान समाजाच्या काही घटकांनी केलं आणि त्या ऍक्शन टू रिॲक्शन झालेला आहे हे समजून घ्या. तिथे बांगलादेशमधल्या हिंदूंच्या संदर्भात समर्थनात मोर्चा निघालेला, ते सगळ्या गोष्टी ते आहे. पण जो काही समोरून अगर तुम्ही सुरुवात कराल, आम्ही काय नुसतं दगड खाण्यासाठी तिथे नाही आहोत ना. मग दगड मारायचं नाही. पॅलेस्टाईनबद्दल कसे निघाले गेले, गाझाबद्दल कसे निघाले गेले,
हा ते मोठ्या मोठ्या मॉपनी तेव्हा अगर इकडून दगड आले असते तर चालली असती का? म्हणून विलाजी साधं सरळ सोपं समजून घ्या. ठीक, मी विचारतो आम्ही हे बोलत नितेशजी. एवढंच सोपं बोलतोय की सगळ्या धर्मासाठी तोच न्याय असला पाहिजे. अगदी मी त्याच्याबद्दल त्यांना विचारणार आहे. च्या मिरवणुका निघतात, त्यांचे डीजे 12 आणि 2 आणि 3 पर्यंत वाजणार. पण आमच्या दांडियाच्या आणि महाआरत्या ह्या 10च्या नंतर वाजू पण शकत नाही. मी विचारतो नितेशजी, मी विचारतो सगळ्यांच्यासाठी नियम एक समान असला पाहिजे. सुरुवात अगर समोरून होईल तर ऍक्शन टू रिॲक्शन होणार, म्हणून सुरुवातच करायची नाही ना. ठीक आहे, मी विचारतो करायची नाही. मी विचारतो जेवढ्या दंगली घडतात त्याच्यामध्ये एक चुकून एक दंगल 1 ते 2 दंगल कुठे हिंदू सुरुवात करतात, बाकी बहुसंख्य दंगल हे समोरूनच सुरुवात होते मुसलमान समुदायावरून. हा इतिहास आहे. ठीक आहे, मी महंत सुधीर दास यांना चर्चेत आणतोय. सुधीर दास आता नाशिकहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेशजी, त्याप्रमाणे हिंदू समाज सुधीर दासजी